आज होतं आमच्या मामाकडे तुळशीचं लग्न, त्यासाठी आम्ही आलो होतो. इथे मी आणि समृद्धीने मस्त अशी रांगोळी काढत होतो आणि आम्ही दोघे रांगोळी काढत होतो. अर्णव आणि सोहमने बघा किती पसारा करून ठेवला होता, पूर्ण रांगोळीची वाट लावली होती आणि मामी आम्हाला ओरडत होत्या. इथे मस्त मस्त रांगोळी वगैरे काढली. इथे चाललं होतं तुळशीची तयारी. मामी आणि गौरीने छान असं तुळशीची तयारी केली. तुळशीला छान हार घातल्या, बांगड्या घातल्या, एकदम नवरीसारखी तुळशीला सजवून घेतलेली. त्यानंतर इथे मामा मामीने देवाऱ्यातून गणपती आणि कृष्ण आणला होता पूजेसाठी. इथे मस्त आधी गणेश पूजन करून घेतलं. त्यानंतर बघा आमची तुळस किती छान वाटत होती, सेम नवरीसारखी दिसत होती. इथे समृद्धीची रांगोळी पण काढून झाली होती छानपैकी. त्यानंतर इथे चालू होतं आमचं तुळशीच्या लग्नाची तयारी. मस्त बघा किती सगळेजण आलो होतो. जान्हवीची मैत्रीण पण आली होती. त्यानंतर घेतली आधी तुळशीला हळद लावून. इथे मामींनी आधी तुळशीला हळद वगैरे लावली, छानपैकी कृष्णाला हळद लावली आणि आमच्या नवरदेवाला म्हणजे रुद्राला पण लावली. त्यानंतर सगळ्यांनी थोडी थोडी हळद लावून हळद खेळली. फुल मजा येत होती इकडे. नंतर मी आणि समृद्धीने पण मस्तपैकी एकमेकींना हळद लावून घेतली. त्यानंतर मग लग्नाला सुरुवात केली. कृष्णाला पण छानपैकी कुंकू लावलं, रुद्राला मस्तपैकी कुंकू लावलं आणि इथे लग्नाची तयारी चालू होती. मस्तपैकी मस्त लग्न वगैरे झालं आणि त्यानंतर आरती चालू होती. इथे आम्हाला घंटी भेटली नाही म्हणून आम्ही मामींच्या डोक्यातला जो ब्राउच असतो हेअरचा तोच घेतला आणि तो घंटी म्हणून वापरत होतो. इथे अर्णव पण मस्त मामाकडे जाऊन टाळ्या वाजवत होता. आरती चालू होती. आरती वगैरे झाली करून तुळशीचं लग्न आरती वगैरे करून झाली. छान असा प्रसाद खाल्ला आणि आम्ही आलो किचनमध्ये. मामींनी ठरवलं होतं आज कट वडा बनवूया. मस्तपैकी मामींनी वड्यांची तयारी करून ठेवली होती आणि फक्त ते फ्राय करायचे बाकी होते. त्या बेसनपीठमध्ये मी मीठ पाणी टाकून मस्त पीठ मळून मिक्स करून घेतलं आणि मस्त वडे गरम गरम करून घेतले. त्यानंतर गरम गरमच पोरांना खायला दिले. पोरं मस्त खात होते. त्यानंतर ते स्वीटमध्ये आणली होती मस्त अशी जिलेबी. सगळ्यांनी फुल गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर जेवायला घेतलं. मस्त असा कट गरम गरम वडेपाव आम्ही मस्त जेवून घेतलं आणि आम्हाला खूप लेट झाला होता म्हणून मामींनीच दोघींनी भांडी वगैरे घासून घेतली आणि बोलवते भांडी घासल्याशिवाय जायचं नाही वगैरे असं चिडवाचिडवी चाललेली. एकीकडे मामा हंतरून टाकत होता आणि आम्ही दोघं निघालो घरी. मी अर्णव आणि निकेत. अर्णवला तर यायचंच नव्हतं. घरी गेलो तर जाता तर मस्त असा सोडा पिला. असंच गेला आमचा आजचा दिवस. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.